हाय फ्रेंड, स्वागत आहे तुमचं सोनाली कांबळे ब्लॉगमध्ये। तर आज आपण बनवणार आहे पास्ता। त्यासाठी मी इथे एका कढईमध्ये 3 ग्लास पाणी ॲड करून घेतला आहे। जेवढा पास्ता आपला डुबेल त्याप्रमाणे आपण पाणी ॲडजस्ट करूया। त्यानंतर मी त्याच्यामध्ये थोडंसं तेल आणि थोडं मीठ टाकलं आहे, मीठ चवीला, आणि तेलाने छान असा सुटसुटीत पास्ता तयार होतो। त्यानंतर इथे मी पास्ता ॲड केला आहे। तर हे बघा, आता छान याला आपण हलवून घेऊया आणि 5 ते 7 मिनटं पास्ता आपला छान शिजवून घेऊया। तर इथे बघा, चमच्याच्या साहाय्याने आपण पास्ता शिजला आहे का बघून घेऊया। तर इथे बघा, पास्ता मी हलवून घेतला आहे आणि बघूया आपण शिजला आहे का। तर हे बघा, पास्ता आपला शिजत आला आहे। 2 मिनटं मी अजून पास्ता ठेवला आहे। तर इथे बघा, हाताने तोडून बघितला तर पास्ता आपला छान असा तुटतो आहे। तर अशा प्रकारे आपण पास्ता शिजून घेतला आहे। त्यानंतर मी इथे एक चाळणी घेतली आहे, त्याच्यात आपण पास्ता चाळून घेऊया व थंड पाण्याने स्वच्छ असा धुवून घेऊया आणि फॅन खाली सुकायला ठेवूया। तर पास्ता आपला छान सुटसुटीत होतो। तर इथे मी एका कढईमध्ये 2 टेबलस्पून तेल ॲड केलं आहे। त्यानंतर त्याच्यामध्ये आपण कांदा, टमॅटो आणि शिमला मिरची ॲड करूया आणि हे बघा, सगळ्या भाज्या आपण तेलामध्ये टाकूया आणि छान 2 मिनटं भाजून घेऊया। तर इथे बघा, छान भाज्या आपण भाजून घेतलेल्या आहेत। तर आपण आता ह्याच्यामध्ये काही मसाले ॲड करणार आहोत। तर इथे मी अद्रक लसणाची पेस्ट टाकली आहे। तुम्ही अद्रक लसूण किसूनही टाकू शकता किंवा बारीक चॉप करूनही टाकू शकता। मी इथे पेस्टच यूज केली आहे। आता 2 मिनटं आपण छान त्याला परतून घेऊया। त्यानंतर इथे आपण थोडंसं लाल तिखट ॲड करूया आणि थोडंसं मीठ टाकूया छान अशी टेस्ट येण्यासाठी, आणि त्यालाही आपण छान प्रकारे असं परतून घेऊया। त्यानंतर इथे मी काही मसाले ॲड करणार आहे, ज्याने खूप छान अशी टेस्ट येते। तर इथे बघा, मी आता पास्ता मसाला ॲड केला आहे। पास्ता मसाला नसेल तरी आपण सॉस टाकूनही छान टेस्ट येते, पण मी इथे 2 चम्मच पास्ता मसाला ॲड केला आहे। पास्ता मसाला ॲड करून त्यालाही आपण मिक्स करून घेऊया, सगळे मसाले एकजीव असे करून घेऊया। त्यानंतर मी इथे अर्धा चम्मच शेजवान चटणी ॲड केली आहे आणि ते 1 ते 1.5 चम्मच रेड चिल्ली सॉस आपण ॲड करूया। त्यानंतर त्याच्यामध्ये थोडा केचप टाकूया, टमॅटो केचप, तो पण 1 ते 1.5 चम्मच मी टाकला आहे। यामुळे आपल्या पास्ताला खूप छान अशी टेस्ट येते व पास्ता असा छान टेस्टला लागतो। आणि हे बघा, सगळे सॉस मी ॲड करून घेऊन छान प्रकारे असं मिक्स करून घेतले आहे। त्यानंतर आपण त्याच्यामध्ये पास्ता ॲड करूया। हे बघा, पास्ता छान असा सुटसुटीत झालेला आहे। तर इथे मी पास्ता ॲड केला आहे, त्याला आपण छान प्रकारे मसाल्यामध्ये असं परतून घेऊया। सगळे मसाले कोट होऊसपर्यंत एकदम छान असं परतून घेऊया। मसाले सगळे पास्ताला ॲड झाले पाहिजे आणि 5 मिनटं आपण छान प्रकारे त्याला परतून घेऊया। हे बघा, किती छान असा कलर आलेला आहे आपल्या पास्ताला आणि किती सुंदर दिसतोय। तर अशा प्रकारे आपण त्याला परतून घेऊया आणि मग त्यानंतर आपण त्याच्यामध्ये मस्त हिरवीगार कोथिंबीर टाकूया आणि त्यालाही छान आपण परतून घेऊया। 2 मिनटं छान परतल्यानंतर पास्ता खूप असा टेस्टी लागतो। तर हे बघा, अशा प्रकारे आपला पास्ता रेडी आहे। गरमागरम डिशमध्ये काढून मुलांना आपण सर्व करूया, खूप आवडीने असे खातात। हे बघा, किती सुंदर असा पास्ता दिसतोय। तुम्हाला ही व्हिडिओ आवडल्यावरती लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की या। चला पटापट करा